गाईस तर सीईटीचे जे आन्सर कीज आहेत, आन्सर की म्हणजे तुम्हाला त्याच्यात तुमचे स्कोर समजतात. जसे की 200 पैकी तुम्ही किती स्कोर केलेला आहे. जे क्वेश्चन तुम्ही आन्सर केले होते ते बरोबर आहेत की चुकीचे आहेत हे तुम्हाला त्याच्यावरनं कळतं आणि त्याच्यावरनं तुम्हाला तुमचा स्कोर कळतो की 200 पैकी तुम्हाला किती स्कोर आलेला आहे. त्याच्या जे स्कोर तुम्हाला आलेला आहे त्याच्यावरनं तुम्ही एक्सपेक्ट करू शकतात की किती आपल्याला पर्सेंटेज येऊ शकतात. तर ते चेक कसं करायचं सिम्पली आपण बघूया. पहिले तर क्रोम ओपन करायचे. ओपन केल्यानंतर टाईप करायचं आहे महा सीईटी सेल म्हणून आणि एंटर करायचे. मोबाईलवर करत असाल तर सेम प्रोसेस करा, काही विषय नाही, तेच असेल सगळं. पहिले लिंकला क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर असा डॅशबोर्ड दिसेल तुम्हाला. डॅशबोर्ड नंतर तुम्ही इथं सीईटी एक्झामिनेशन पोर्टल फॉर अकॅडमिक इयर 2025-26 याला क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर स्टुडंट लॉग इन येईल. वेट करायचं आहे थोडा. स्टुडंट लॉग इन आल्यानंतर तिथं तुम्ही तुमची ईमेल, जी ईमेल तुम्ही दिली होती ती ईमेल टाकायची आणि खाली इथं तुमचा पासवर्ड टाकायचा आहे. पासवर्ड ईमेलचा नाही तर तुम्ही रजिस्ट्रेशनच्या वेळेस जो पासवर्ड दिला होता तो टाकायचा आहे. आणि जर आठवण पडला असेल तर रिसेट पासवर्ड किंवा फॉरगेट पासवर्ड म्हणून तुम्ही करू शकता. पण ईमेल तुम्हाला आठवली पाहिजे. नंतर साइन इन करायचे आहे. साइन इन केल्यानंतर स्टुडंटचं डॅशबोर्ड येईल. हां, असं स्टुडंट्सचा डॅशबोर्ड येईल. ते त्याच्यानंतर ऑब्जेक्शन ट्रॅकर म्हणून असतं इथं खाली. त्याला क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर तुमचं PCM किंवा PCBचे तुम्ही मार्क्स चेक करू शकतात. आता समजा PCMचा आपण चेक करूया. PCMला क्लिक केलं. PCM 2025 आणि वेट करायचं थोडा. विंडोज ओपन होते. खाली यायचं. खाली आल्यानंतर प्रोसीड करायचं. आणि हे जे क्वेश्चन आहेत तुम्ही क्वेश्चनचे आन्सर दिले होते ते आलेले आहेत बरोबर. आता बघा तर क्वेश्चन कसा राईट आहे ते आपण चेक करू शकतो. आता हा क्वेश्चन आहे आणि हे 4 आपले ऑप्शन आहेत आणि हे जे ते ऑप्शन आय डी असते ही ऑप्शन आय डी. आता करेक्ट ऑप्शन काय आहे? 33 82 82 इथं शोधायचा. 33 82 82 ऑप्शन नंबर 2 बरोबर आहे. आणि कॅन्डिडेटचा रिस्पॉन्स म्हणजे तुम्ही जो रिस्पॉन्स केलेला आहे 33 82 83 33 82 83 म्हणजे करेक्ट आन्सर तुमचं ऑप्शन तुमचं 2 आहे. 33 82 82 पण स्टुडंटने रिस्पॉन्स केलेला आहे 33 82 83 म्हणजे तुमचा हे जे रिस्पॉन्स केलेला आहे इथं मार्क्स गेला तुमचा, हे बरोबर नाही. म्हणजे चुकीचा आन्सर केला तुम्ही. आता चेक करूया एखादा बरोबर दिलेला. आता हा पण चुकीचा आहे. 33 82 85 करेक्ट ऑप्शन आहे. 33 82 85 ऑप्शन नंबर 1 बरोबर आहे. पण कॅन्डिडेटचा रिस्पॉन्स काय आहे? 33 82 87 33 82 87 कॅन्डिडेटने ऑप्शन नंबर 3 सिलेक्ट केला होता आणि करेक्ट ऑप्शन आहे 33 82 85 इथं खाली ऑप्शन आय डी इथून चेक करू शकतात. आता खाली चेक करूया आपण. हे पण रॉंग आहे. 95 93 हे पण रॉंग आहे. 02 07 06 09 010 16 15 19 17 23 21 26 26. आता बघा हा जो क्वेश्चन आहे याच्यात करेक्ट ऑप्शन काय 33 83 26 म्हणजे 33 83 26 ऑप्शन नंबर 2. आणि तर कॅन्डिडेट रिस्पॉन्स काय आहे 33 83 26 33 83 26 म्हणजे हे दोघी कॅन्डिडेट रिस्पॉन्स आय डी ऑप्शन आय डी आणि तर करेक्ट ऑप्शन आय डी हे जर बरोबर असले तुमचे दोघी तर मार्क्स काउंट करायचे. आता समजा हा क्वेश्चन जो आहे हा जर फिजिक्सचा क्वेश्चन असेल तर फिजिक्सला एक क्वेश्चनला 1 मार्क्स असतो. केमिस्ट्रीचे पण दोघी मॅच होत असतील तर केमिस्ट्रीचे पण एक क्वेश्चनला 1 मार्क्स आहे. आणि जर मॅथचे दोघी मॅथच्या क्वेश्चनला दोघी रिस्पॉन्स जर तुमचे करेक्ट येत असतील तर मॅथच्या एक क्वेश्चनला 2 मार्क्स आहेत तर त्याचे 2 मार्क्स काउंट करायचे. म्हणजे केमिस्ट्रीच्या एक क्वेश्चनला 1 मार्क्स काउंट करायचा आणि फिजिक्सला एक क्वेश्चनला 1 मार्क्स काउंट करायचा. पण जेव्हा तुमचे हे दोघी जे ऑप्शन असतील रिस्पॉन्स करेक्ट ऑप्शन आणि कॅन्डिडेट रिस्पॉन्स आय डी हे दोघे आय डी जर सेम असतील तरच काउंट करायचा. अदरवाईज ते तुमचा रॉंग आन्सर असेल टिक केलेला. तसे सगळे काउंट करायचे आणि टोटल 200 मार्क्स असतील. 200 मार्क्स मधनं तुम्ही किती बरोबर सोडवलेले तर ते टोटल हे करायचे आहेत तुमचे काउंट करायचे आहेत. म्हणजे काउंट केल्यानंतर त्याच्यावरनं तुम्हाला टोटल मार्क्स समजतील आणि टोटल मार्क्सच्या जागेवर म्हणजे टोटल मार्क्सच्या बेसवर तुम्ही तुमची पर्सेंटेज काउंट करू शकतात.
जे तुमची शिफ्ट होती शिफ्ट वाईज. आता तरी म्हणजे तुम्ही जर 200 पैकी 100च्या वरती तुम्ही मार्क्स पाडत असाल तर त्याच्यात तुम्हाला सिम्पली येऊ शकतात काय 80-82च्या जवळपास. म्हणजे तुमच्या शिफ्टवर डिपेंड करते की तुमची पर्सेंटेज किती येईल असं. आता जर तुमच्या शिफ्टचा एखादा टॉपर असेल 150 मार्क्सचा 200 पैकी, तर त्याची पर्सेंटेज असणार आहे त्याची पर्सेंटेज असणार आहे 100 पर्सेंटेज. आता 150च्या खाली खाली जसं 140, 130 अशी असतील त्यांची 96, 95 अशी पर्सेंटेज असेल. ठीक आहे.